काय करता इथं? काय नाही, ती गाडीचं बघतोय, दिलं झालं आवडीत होतं. तुम्ही नुसतं स्वतःच बघा, गाडीचं बघा, पण माझं काय बघू नका तुम्ही. आता काय झालं तुला? काय झालं तुला म्हणजे? किती वेळा सांगितलंय तुम्हाला? काय सांगितलं? तुम्हीच आठवा. काय आठवायचं? काय आठवायचं म्हणजे? किती वेळा तुमच्या बापाला सहन करायचं मी? काय सहन केलंय आता? काय म्हणजे उठता बसता नुसती तुमच्या वडिलांची किरकिर असती, मला नाही इकडे सहन होणार. मग आता काय करायचं? काय करायचं? तुम्हाला मी सांगितलेलं आहे, त्यांना एकतर कुठेतरी त्यांना त्यांची पोरगी नाही का थोडे दिवस पाठवा ना तिकडं. ती कसं वाटतं? बरं वाटतं का सांग बरं तू? बरं आता वाटतं का म्हातारपणाला म्हणजे? तिकडे पाठवायचं का? लेकच आहे ना त्यांची. काही एकट्याने तुम्ही काय गुत्ता घेतलं काय? तू अशी कशी बोलते? आता लोक काय म्हणते, 4-4 जण? काय नाही म्हणायचे. लोकांचा काय विचार करता? इथं मला त्रास होतोय त्याचं बघा ना तुम्ही. एवढा काय त्रास होतो? तू डोके घेऊन हिंडायचे काय? डोक्यावर घेऊन हिंडायचं काय? तुम्हाला त्यांना पाठवायचं ना तर मला पाठवा मग. तू असं बोलल्यावर मी तरी काय करू? मला काय कळणार? तुमचं तुम्ही बघा काय तुम्हाला करायचंय ते, नाही तर मी का पूर्ण वैतागलेली, माझ्याच्याने आता होणारच नाही. बरं बघतो मी काय आहे ते. माणूस दमलेला असलं तरी त्यांना सकाळ सकाळ 6 वाजता जेवायला लागतं. आता माहिती आहे ते लय जुन्या काळातले, त्यांना सकाळ सकाळ लागतं, पण त्यांनी समजून घ्यायचं ना. मला नाही सवय एवढ्या सकाळ सकाळ पहाटे 5ला उठून त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायला लागतो. करणार आहे का नाही तुम्ही काहीतरी? करतो ना. काय तुला लगेच लगेच आता कुठून करायचं? अरे काय करायचं चाललंय तुमचं? हा काय नाही. काय म्हणते सुनबाई? दे तिला. त्याचं म्हणलं द्या मला. द्यायची त्यालाच द्यायची सगळं. बरं बरं. आणि बाहेरच काय भांडत बसलाय तुम्ही? हा चला आतमध्ये चला. तुम्ही बोलणार आहेत का? नाही, बोल तूच. मी काय बोलू? तुम्ही सांगा ना आधी. हो का तात्या, तुमच्यामुळे आमच्यात भांडणं व्हायला लागलेत रोजच. रोज उठून तीच किरकिरे. अरे माझ्यामुळं? आपण केलंय काय असं? तुम्ही काय नाही केलं ना ते विचारा. म्हणजे हे बघ सुनबाई, तुला कशाचा राग आला असं ना स्पष्ट सांग बुवा. कशाचा राग म्हणजे काय हो मामा? तुमच्यासारखे उठता बसता किरकिर असते, माझ्या मागं उठून असतं, हे काम कर ते काम कर. आता माझं मी घरीच असते ना दिवसभर, तुम्ही मला सांगायची काय गरज असती? अगं नुसतं तुझ्या मागं लागतो म्हणजे मी घराच्या तुझ्या कामाच्या काळजीपोटी सांगत असतो. मग मला पण काळजी आहे, माझं पण घर आहे ते. अगं आहे बाबा, चुकलं माझं. पण आपली जुनी माणसं आम्ही, बोळी बाबडी, आमच्या मनात काय नसतं, जे आहे ते बोलून जातो आम्ही. तुम्ही हाय ते बोलून जाता, पण पुढच्याच्या मनाचा विचार करता का तुम्ही? अजून काय काय सांगू तुम्हाला? बाहेर कुठं चालले? सारखाच फोन. ड्रेस घातला, साडीच का नाही घातली, टिकलीच का नाही लावली, किती तुमचे जुने विचार येतो. अगं हे बघ, जुनं विचार जरी असलं ना तरी आमच्या आजा पंजांनी आम्हाला शिकवलेत आणि आम्ही पुढं तेच देणार तुम्हाला. आता तुम्ही त्यातलं चांगलं काय घ्यायचं आणि का वाईट घ्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा ना. पण तुमच्या आजा पंजाची जी पिढी होती ना ती आता नाही राहिलेली, पिढी बदललेली, आणि माणसाने ना वेळेनुसार बदलायलाच लागतं. अहो पिढी बदलली म्हणून संस्कार संस्कृती नाही बदलत. पिढी बदलली म्हणून तुम्ही देव बदललाय का? पण तुमच्या संस्काराचा आम्हाला त्रास होतो त्याचं काय? अगं त्रासाचं काय त्यात? हा चांगली चापून चुपून साडी नेस म्हणलं तुला तर त्यात काय राग यायचं? बरं घरात राहा ना, तुला राहायचंय तसं. निदान पाहुणे माणसात तरी आपल्या. पाहुण्या माणसात काय असं थोडी काय उघडं ठेवून आज त्यांना सांगा बरं का, ड्रेस पण चांगलेच घालते मी. आणि फोन करत असतो मी तुला, म्हणजे हे बघ पोरी, आम्हाला काळजी लागते म्हणून तुला फोन करीत असतो आम्ही. आणि फोन वापरू नको हे का बोलतो माहिती आहे का मी? आज उद्या तुला बाळ होईल. तूच जर आईने सारखा फोन हातात धरला तर उद्या पोरं बारकी फोन शिवाय राहते का? आणि मग त्यांना कुठल्या तोंडाने सांगायचं आपण? म्हणून मी म्हणतो आपला गरजेपुरता वापर, करमणूक म्हणून वापर, पण येळणमाळ ते फोन हातात धरून नको चलू तू. जगामध्ये मी एकटीच नाही फोन वापरणारी, लय बाया आहे त्या पण फोन वापरतातच. कुकू लावलो म्हणलं तरी तुला राग येतो. अगं बिन कुकवाची हिंडली तर लोक तुला काय म्हणते तेच मला सांग बरं तू. काय म्हणता? टिकली तर असती ना कपाळाला. अगं ती लावलेली तरी दिसते का तुझी? हा जरा चांगली तरी लावत जा. बरं नसन जमत कुकू टिकली लाव, माझी काय हरकत नाही, पण चांगलं तरी लाव ना. हातात बांगड्याभर मी ते म्हणतोय तुला. हे बघा मामा, तुमच्या आहे ना अशा विचारांमध्ये राहणं मला काही जमणार नाही. ते तुमचं तुम्ही बघून घ्या. तुमच्या आहे ना असल्या वागण्याचा मला लय त्रास व्हायला लागलाय. आणि तुम्हाला जर आमचं सुख बघायचं असेल ना तर तुमचा तुम्ही काय तो विचार करा. मी नाही सहन करणार तुम्हाला. आता काय तुम्हाला आधीच बोलताना कळत नव्हतं? आता झाली आमच्यात भांडणं. आता तुम्ही मग जुन्या विचाराचे आहेत, पण आम्हाला नाही पटत ती छोट्या छोट्या गोष्टीहून तिला बोललेलं. बरं तुमचा संसार आहे, तुम्ही करा. ह्या म्हाताऱ्याची जर तुम्हाला अडचण होत असेल ना, जातो बाबा मी घरातनं निघून. तुम्हाला काय करायचं ते करा. तुमच्या संसारात आमची आडकाठी नको. उद्या सारणावर पेटवलं जरी ना तरी मारताना तुम्हाला आशीर्वादच देईन मी. आणि हे घे सुनबाई, तुमचं तुम्हीच. सुनबाईलाच खायला आणलं होतं.
नाही, ते गावात चाललो होतो जरा काम होतं. हा गावात चाललो जरा काम होतं म्हणून. काय करतात आजी? काय झालं अर्जंट असं होतं, एक जमीन आमची शेजारी विकाय निघाली. हा, हा. तात्यांना कळतं. तात्यांना एकदा जमीन दाखवली ना, तात्यांना आमच्या जमिनीच्या आसपासचे रेट, ती जमिनीची माती, खरेदी विक्री सगळं कळतं म्हणून तात्यांकडे आलतो. तात्या कुठे आहेत? तात्या असत्या ना वावरात गेलेला असत्या. हा का? वावरात मग एक काम करा, आपण तिकडे जाऊ ना. तिकडेच बोलू आपण, मग येतो आम्ही घरी. फोन करतो मी तात्याला. पाणी फिनी काय? नाही या आज जातो तात्यांकडून येतो. तात्या लय शांत बसले का हो? पोराव कधी आला तुम्ही? आम्ही ठीक आहे, आता घरी ऋषी भेटला. म्हणलं दादा तात्या म्हणला असते पुढे ना चाललाय तो बाहेर. म्हणलं तुम्ही इथे. काय नाही तुमच्याकडे येणं केलं तर थोडं काम बी तसं होतं. तुम्ही कसं काय बरं जाऊ दे, तुमचं कसं काय चाललंय? आमचं काय चालायचंय बाबा? का हो, काय झालं? काय झालं तात्या? घरात गेल्यावर सांगितलं नाही का पोरांनी काय? घरात गेलोच नाही, गेट मधूनच बाहेर आलोय. तुम्ही इकडे म्हणल्यावर घरात कशाला गेलो तुमचं आम्ही? तोंड इथं आलो. पडलंय काय बांध असं अडचण काय आहे? काय झालंय तात्या? कशाचं काय बाबा, नवी पिढी तुमची, तुम्हाला काय सांगावं तरी अडचण, आणि नाही सांगावं तर आम्हाला बुक्याचा मारे. पण आज मला कळलंय, माणसाचा संसार आयुष्यात तीनदा होतोय. एकदा जन्मल्यावर, एकदा बाप झाल्यावर, आणि एकदा पोरांनी घराबाहेर काढल्यावर. तात्या तुम्ही काय बोलताय? दादा काय बोलला का तुम्हाला? हा का वहिनी बोलली काही? धात्या काय बोलला नाही, मग आणि सुनबाई काय बोलली नाही. बोलल्यापेक्षा त्यांनी डायरेक्ट मला घरातनं हाकलून दिलंय बघ. हो एवढं तात्या, काय झालंय तात्या? घर तुम्ही बांधलंय, त्यांना लग्न तुम्ही करून दिलं, आणि त्यांनी काय हक्क घराबाहेर काढण्याचा? तुमचं घर आहे ते, तुमच्या नावावर आहे अजून पण. तुम्ही काय बोलले का त्यांना? बापाचं काळजी, पोरांना सुनाला 4 गोष्टी सांगितल्याशिवाय नाही राहत आम्हाला. अरे पोरीला फक्त म्हणलं मी, निदान घराबाहेर जाताना आपली साडी लुगडं नेसत जा, कपाळाला कुकू लावत जा. तेवढ्या डायरेक्ट रडवलं तुम्हाला, रडकुंडीला आणलंय त्यांनी. तिला फक्त म्हणलं बाबा फोन नको लय वापरीत जाऊ, कुठं बाहेर गेली का काळजीपोटी एखादा फोन करायचो मी. एवढं सगळं झालं तात्या, तुम्ही एक फोन नाही केला, एवढी परकी केली का मला? आता आपलंच नाणं खोटं निघल्यावर काय सांगायचं? म्हणजे मी एवढी दुसरी झाले का? लग्न झालं म्हणजे मी सगळं सोडून दिलं का माहेर माझं? तसं नाही पोरी, मग पण पाहुण्यांना कुठं आपली दुखणी सांगत बसायची. आपण मी आहे ना अजून पाहुणा तुम्हाला. तुम्हाला काय समजतो मी? तुम्हाला माहिती का आम्ही कशासाठी आलतो? आम्ही तुमचा दर्जा असा मोठा ठेवलेला आहे, असं नाही तुम्ही एवढा आम्हाला परक नका समजू. लोक तुमच्याकडे सल्ले घ्यायला येतात आणि तुमच्या घरातली किंमत देत नाही. आम्ही तुम्हाला सांभाळतो ना. मला काय तुम्ही जड नाहीयेत आणि यांना पण नाहीयेत. दादा नसन राहत, तुम्ही माझ्या सांभाळ काय, तुम्ही अजून बी भक्कम आहेत. नाही पोराव, काय व्हायचंय ते माझं हितच होऊ द्या. काय नाही झालं तर आपली ईर जवळच आहे मला. तात्या तुम्ही असलं काही असलं अभद्र बोलू बोलू नका नका तुम्ही बरं का. तात्या तुम्ही घरी चला बरं. घरी फिरी काय नाही, त्याला बोलू इथं मी. त्याला म्हणा वहिनीला बी आण. मेव ना काय एवढा ही होत. बघू काय म्हणली ती तरी. जाऊ दे पोराव, आमच्या म्हाताऱ्या माणसासाठी कशाला तुमच्यात वाकडा. हॅलो, जाऊ दे म्हणजे. इथं चिचा खाली बर तू. तुम्ही असं रडत रडत जुरत बसू नका बरं का तात्या. मी तुम्हाला आता शेवटचं सांगते. काय आहे, तुम्हाला अजून पोरं बाळ नाही. अहो पोरं आम्हाला बाळ- वचन पण असलं जर बापाला एवढं घराबाहेर काढायला असलेली असली पोरं तरी कायला पाहिजेत आम्हाला पण. बाप तुम्ही आम्ही आहे का आम्ही तू? संस्कार काय करतो, आम्ही काय करतो, तात्यांना किती जपलं पाहिजे. बापाची व्हॅल्यू काय आहे का नाही? माझं संस्कार कुठेतरी कमी पडला असते. नाही नाही, तुमचं संस्कार नाही, त्यांची समज कमी पडलेली. ते ना जास्त शाने झालेत, त्याच्यामुळे त्यांची डोकी त्यांना फिरली एक दोघांची. पैशाची झट नाही लागून दिली तुम्ही कधी. हाय का त्यांना कवडी मोलाचं काहीतरी? तो का ते आले दोघं पण काय असेल ती समोर समोर बोलून. आम्ही आलतो कशाला? तुला सांगितलं होतं ना आता. काय वावरात होतं तुमचं बघा. वावरात होतं. तू काय केलंय रे? हा लोक त्यांच्याकडे अख्खं गाव चालला गेले तर तुम्ही घराबाहेर काढता का हो? एवढं काय झालं? का ग वहिनी, लय पंख फुटले काय तुला? अरे जरा लाज वाटू द्या. बाप आहे तो हाय म्हणून तुम्ही तुम्ही दोघं. तुमचा बाप आणि आई घराच्या बाहेर गेले असंच करता ना काय? जा, तुम्हाला कुठं जायचं ती. काय खायचं यांनी? माझ्या बापाच्या नावावर घर आहे, दोघांनी बॅगा उचलायचा लय त्रास होतो. माझ्या बापाचा असं निघायचं असं. तुम्हाला आम्हाला जर गोडीत बोलायचं असेल ना, हिचा हिस्सा आणि यांचा हिस्सा लावला ना, तुम्हाला घंटा राहणार नाही काय. मग परत म्हण नका आम्हाला काहीच बापाने ठेवलं नाही. सगळ्या गावात धिंडोरा पिटीत तुम्हीच. आम्ही चांगलेत ना, बाप चांगला आहे ना, मग तुम्ही चांगलं राहा. जमन का त्यांना नीट सांभाळायला? का जाऊ घेऊन यांना?
कशाला यांच्या भरोशा ठेवायचं हे त्यांना परत काढते. त्यांना वाटतं ह्या गावात वाढलोय जगलोय इथंच काय असेल ते माझं इरीचं गप्पा आणतात. तुम्हाला बाप मेलेला लोकांना बाप बघाय बैठा ना आणि तुम्हाला बाप भेटला त्यांना आता इरी ढकलून द्यायचं का? दिन तुझ्या हाताने ढकलून बघू काय करतोय मग तू तरी. तुम्ही कुणाला अक्कल शिकवता? ह्यो लागला बायको तर झाला बैल. जशी बायको मी यांना म्हणेल यांना तसा नाही बोलू नाचतोय. शकत पण तू बायकोला दापू शकतो एवढं कळतं मला. मनाने कळत नाही काही गोष्टी. कळत असतं तर काय बघायचं यांची थोबाड. जाऊन दे तात्या एक काम करा चला आपलं. जाऊ दे तात्या, माझं चुकलं, परत नाही होणार असं. हा परत नाही होणार असं. जाऊ दे उठ. ते तुम्हाला सोन्यासारखं लेखासारखं जपत आहेत म्हणले हो. तुम्हाला नाही का त्यांना बाप बनवून इज्जत देत आहेत. नाही गाव तुम्हीच घरातून नाही दिली गाव देणार नाही एवढं ध्यानात ठेवा कधी पण. आम्ही किती लांबून आलो माहिती का तुम्हाला का? आणि त्या बापामुळं तू आहे कळलं का तुला? लय शान आणि लय मोठं होऊ नको. अजून पण तो काम करतोय, तू आई तर खातोय घरात. लाज वाटू दे जरा. एक जमिनीत खरेदी विक्री केला त्याला किती 2% पैसे भेटत चालते. तो काय सांगायला लागला तुला? आणि नसेल ना त्यांचा हक्क आहे अजून पण घरावरती, तुझ्या नाव नाही केलेलं पण त्यांना ती सोडून निघाले. तू नाही निघाला माझ्या बायकोला घेऊन मी पैसे पुशितो म्हणून. अहो पोसायचा विषयच नाही. बापाला पोरं मरेपर्यंत जड नसतात. घराच्या बाहेर पडलं ना घराची किंमत कळते. कळलं का? तुला आणि वहिनीला लय त्रास होत असेल ना? मी यांना नाही म्हणू शकत आपण पण तू दापू शकतो. नसेल जमत तर मी चाललो घेऊन. मग तात्या परत नाही अशी चूक होणार एवढी. तुला कळून काय उपयोग आहे? बाकीच्यांना कळायला पाहिजे. मामा चूक झाली माझी. हा आम्ही सांगितलं चूक झाली मना नाही का? तुम्ही काय आखले नाही तोय कांदे भरलेत. आतापर्यंत जर तुमच्यासारखं सांगणार कोणी असतं तर मला नक्कीच कळलं असतं. सांगूनच बुद्धी ती काय तवा मनाने समजत नाही काय? पाहुणं जाऊ द्या. अहो चुकली तरी माझीच पोरं आहे ती. घे वहिनी, चुकली तरी पदरात घेतोय. वाटत बापाला लाज. बापाला शेवटपर्यंत पोरं जड नसतात. अहो आयुष्यभर पोशीन मी राहिलेत यांना. त्यांचे दिवस त्यांना ह्या गावात सुखाने जगू द्या. बाहेर जर चार चौकात काढतान तर बरं नाही. आणि ह्या बघा चार भीतीत काही शेळ्या द्यायच्यात त्या द्या पण गावासमोर तमाशा करू नका. माझी नाही तुमची आबरू जाईन पोराव. नाही तात्या तसं नका, आता नाही काय म्हणणार. ज्या बापाने डोक्यावरून हात फिरवला ते डोकं असे हात धरतंय तुमच्या पुढं. तुम्हाला मनाची समज पाहिजे. इथून पुढे आमच्याकडून असं काहीच होणार नाही. लोक देव समजित बाप म्हणजे आई बाप. मला एवढं म्हणायचं मामांनी जर हेच पाठीमागं आम्हाला थोडंसं सांगितलं असतं तर नसतं झालं. मामाने सांगितलं तुमच्या घरून कळत नाही का? तुम्ही आई बापाला तसंच म्हणता का? अरे काय? जे झालं तिचं इथंच सोडून द्या आणि त्यांना सुखाने जगून देत असेल नाही तुम्ही आम्ही दोघं बी घेऊन जायला तयार आहेत. नाही नको नाही. बरं जाऊ द्या. पण तात्या आता तुम्ही आमच्या बरोबर चला. आम्हाला एक महत्वाचं काम आहे. थोडक्यात सांगतो तात्या आम्ही काही इतके बी ही नाहीत पण आम्हाला वाटतं आम्ही जी जमीन एक घ्यायचं चालली शेजारी जमीन निघली आम्हाला तुम्हाला तर आमच्या घरापासलं सगळं माहिती म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. हेतू नाहीये आम्ही परस्पर व्यवहार करू शकतो पण तुमच्या आशीर्वादाने आमचं असेल ना तर कल्याण होईल असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला नेणार. चालते पण एक आहे बरं का. आलाय तर आधी जेवण करायचं. हा मग जेवण जायचं. आपण चहा पाणी जेवण करू आणि मग जाऊ. चला चला. छान हो जरा.